या वचनात काय सांगितलेलं देव येशूने? येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे, तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा तुम्ही या प्रकारे करा. हालेलुया. वाचा ते वचन पुन्हा. तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. हालेलुया. फर्स्ट पॉइंट म्हणजे पहिला पॉइंटला काय म्हणतात मराठीत? म्हणजे फर्स्ट पॉइंट, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. आम्ही प्रार्थनेमध्ये देवाचं नाव पवित्र म्हणून आम्ही या प्रार्थनेत आम्ही वापर केला पाहिजे. येशू देवाचं नाव पवित्र म्हणजे देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. देवा, तू पवित्र आहे, तुझं नाव पवित्र आहे आणि तू उत्तम आहे, तू सर्वश्रेष्ठ आहे, तू चांगला देव आहे, म्हणून देवाला मी धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. तुझे नाव पवित्र मानले जावो म्हणून. म्हणजे मराठीत तेवढं माहीत नाही मला, मी लहानपणापासून कन्नड चर्चमध्ये वाढलेला आहे. कन्नडमध्ये उन्नतने, महोन्नतने, सर्वोन्नतने, सर्वशक्तनाथ देवरे याप्रमाणे आम्ही स्तुती करून प्रार्थनेत जातो. हालेलुया. म्हणजे देवाला मी धन्यवाद देऊन प्रारंभ करायचं. म्हणजे तुझे नाव पवित्र मानले जावो. देवा, तू पवित्र आहे, तू महान आहे, सर्वशक्तिमान आहे, याप्रमाणे देवाचं नाव आम्ही उंच केले पाहिजे. हालेलुया. पुढे वाचा वचन तेच. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. हालेलुया. बस एवढंच. तुझे राज्य येवो, जसं स्वर्गात आणि तसे पृथ्वीवर. हालेलुया. स्वर्गात जसं देवाचं राज्य आहे तसं पृथ्वीवर पण देवाचं राज्य येवो. हालेलुया. पृथ्वीवर देवाचे राज्य आले आहे का नाही आम्हाला समजले पाहिजे. तर देवाचं राज्य स्वर्गात तर देवाचं राज्य आहे ऑलरेडी. पृथ्वीवर देवाचं राज्य आले आहे का नाही? पृथ्वीवर आलं आहे तर आलं आहे म्हणून सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा. आलं आहे ना. हालेलुया. पृथ्वीवर देवाचं राज्य येशूने स्थापना केली आहे. हालेलुया. जेव्हा येशू या जगामध्ये आला तेव्हा स्थापना केली आहे, प्रारंभ केले आहे, पण अख्ख्या पृथ्वीमध्ये नाही. हालेलुया. म्हणजे आमचे शेजारी येशूमध्ये आहे ना, आहे का नाही? नाही ना. म्हणजे देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे, म्हणजे शेजारच्या मध्ये नाही. हालेलुया. त्याचप्रमाणे स्वर्गात ना 24 आवर्स देवाचं राज्य चालू आहे. 24 आवर, 24 तास देवाची स्तुती होत आहे स्वर्गामध्ये. त्याचप्रमाणे पृथ्वी तलावर सुद्धा देवाचं राज्य व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. शिष्यांना शिकवलेली प्रार्थना. हालेलुया. देवाने शिष्यांना शिकवलेले आहे येशूने. आज आम्हाला सुद्धा या वचनाच्या तर येशू शिकवत आहे की देवाचं राज्य या जगामध्ये येऊ दे म्हणून. हालेलुया. जगामध्ये ऑलरेडी आलेलं आहे, ते पृथ्वीभर पसरले पाहिजे. हालेलुया. जसं आम्ही करत आहोत तसं आमचे शेजारी सुद्धा केले पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे अख्ख्या जगामध्ये देवाचं राज्य पसरले जावे. पुढे वाचा ते वचन. त्यासाठी मी प्रार्थना केली पाहिजे. देवाचं राज्य जगाला पसरलं पाहिजे म्हणून प्रार्थना केली पाहिजे. पुढे वाचा. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. हालेलुया. देवाला प्रार्थनामध्ये हे सुद्धा आम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू आम्हाला दररोज आम्हाला पालन पोषण करत आहे आणि आजची रोजचं भाकर आज आम्हास दे. हे सुद्धा आमच्या प्रार्थनेमध्ये असायला पाहिजे. हालेलुया. आणि एवढंच नाही तर आम्हाला दररोज देव उत्तम रीतीने चालवतो, उत्तम रीतीने पालन पोषण, उत्तम रीतीने सर्व काही देवाने दिलेले आहे. या जगामध्ये कितीतरी अनाथ लोक आहे, कितीतरी भीक मागत आहे, कितीतरी लोकांना वेळेवर जेवण भेटत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आजची रोजची भाकर आज आम्हास दे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तर देवाने आम्हाला कधी उपाशी ठेवले नाही, पण आम्ही प्रार्थना अशा प्रकारे केले पाहिजे की देवाने आम्हाला कसं दिलेलं आहे त्याप्रमाणे
या जगामध्ये, आमच्या जगातमध्ये नाही तर आमचे शेजारी, आमचे पाजारे आणि सिटीमध्ये गेले तर आम्ही कितीतरी लोक भीक मागणारे, स्वतःचं घरदार नाही तर मी बस स्टँडमध्ये झोपतात, रस्त्या फुटपाथमध्ये झोपतात, तसल्या लोकांसाठी म्हणजे त्यांना वेळेवर जेवण भेटत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. म्हणजे आजची रोजची भाकर आम्हास दे. आम्हास म्हणजे तर देवाने आम्हाला दिले आहे, न भेटणाऱ्यांना सुद्धा मी प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. पुढे वाचा ते वचन. आणि जसे आपल्या दुनियात गुन्हा सोडले आहे तशी तू आमची गुन्हे आम्हास सोड. हालेलुया. आम्ही प्रार्थना करता असताना दुसऱ्यांची अपराधांची क्षमा केली पाहिजे. हालेलुया. दुसऱ्यांची अपराधांची. हालेलुया. म्हणजे मनुष्य म्हटलं तर आम्ही चालता असताना, बोलता असताना, वागता असताना प्रत्येक बाबतीत आम्ही चुकतो. जर हालेलुया, एक उदाहरणासाठी मी सांगतो, मी जर आता सविता ताईला चुक करून काहीतरी म्हटलं, म्हणजे मला माहीत नाही पण तिच्या मनाला दुखलं, तिच्या मनाला वाईट वाटलं, म्हणजे तिच्या मनात पास्टरने असं का बोललं, मला असं का बोललं, म्हणजे ती मनामध्ये असं विचार म्हणजे डायरेक्ट सांगत नाही पास्टर तू चुकीचं बोलतो, मला वाईट वाटतं, असं ते कोण म्हणत नाही. म्हणजे बोलता असताना जर सविता ताईला नाही तर पवनला असू दे, रेवण बाबाला असू दे, बोलता असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडते, दुसऱ्यांच्या हृदयाला टोचल्यासारखे बोलतात ना. म्हणजे जर मी ना सविता ताईला असू दे, पवनला असू दे, रेवण बाबाला असू दे, कोणाला तरी असू दे, जर मी ना त्यांना बोललेलं असेल तर ते मी प्रार्थना करण्याच्या वेळी माझ्याबद्दल तुम्ही देवाला सांगायला पाहिजे की देवा मी त्या पास्टरला क्षमा करतो, त्या पास्टरने माझ्या मनाला वाईट वाटासारखे बोलले आहे, त्याला मी क्षमा करतो म्हणून मी प्रार्थनेमध्ये घेतले पाहिजे. हालेलुया. त्याच प्रकारे मी सुद्धा प्रार्थना करत असताना मला तरी कोणतरी काहीतरी बोललं असेल तर मी सुद्धा त्यांची क्षमा केली पाहिजे. मी सविता ताईला क्षमा करतो देवा, पवनला क्षमा करतो देवा, त्यांना माझ्या मनाला वाईट वाटासारखी त्यांनी मला बोललेले आहे, पण त्यांना माहीत नाही, पण मला ते मनाला टोचलेलं आहे. देवा मी त्यांना क्षमा करतो. म्हणून प्रत्येकाने प्रार्थना करता असताना आम्ही दुसऱ्यांची अपराधांची क्षमा करतो तसे देवा तू आमची अपराधांची क्षमा कर म्हणून या वचनामध्ये आहे. हालेलुया. आम्ही दुसऱ्यांची अपराधांची क्षमा करतो तसे देवा तू आमचे अपराध क्षमा कर. हालेलुया. जेव्हा आम्ही दुसऱ्यांचे अपराध क्षमा करतो तेव्हा देव आमचा अपराध क्षमा करतो. हालेलुया. या वचनात तेच आहे. आमच्या प्रार्थनेमध्ये हे सुद्धा भाग असायला पाहिजे. हालेलुया. फक्त आम्ही स्वार्थासाठी प्रार्थना करू नये, तर पहिला पॉईंट काय, देवाचं राज्य येण्यासाठी, देवाचं नाव पवित्र होण्यासाठी आणि देवाचं राज्य येण्यासाठी मी प्रार्थना केली पाहिजे. दुसरा पॉईंट काय, रोजची भाकर आम्हास दे म्हणून, आम्हास नाही तर आमच्या शेजाऱ्यांना सुद्धा जे काही ज्यांना भेटत नाही त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. तिसरे पॉईंट काय, जसं आम्ही दुसऱ्यांचा अपराध क्षमा करतो तसं देवाजवळ आम्ही क्षमा मागितलं पाहिजे. देवा तू आमच्या अपराधांची क्षमा कर म्हणून तिसरे पॉईंट. पुढे वाचा ते वचन. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, कारण तर आम्हास वाईटापासून सोडव. बस एवढंच. आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडव. हालेलुया. परीक्षेत म्हणजे कुठल्या तरी संकट असं असतोय, त्या संकटामध्ये आम्ही पडू नये म्हणून मी प्रार्थना केली पाहिजे अगोदर. काही लोक संकटात पडल्यानंतर प्रार्थना करतात, म्हणजे संकटात पडण्याच्या अगोदर आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देव मला संकटात जाऊ देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये तेच आहे. आम्ही काय ते वाचा वचन. आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडव. परीक्षेत म्हणजे ते संकटात आम्ही पडू नये म्हणून आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून आम्हाला प्रत्येक परिस्थितीत आम्हाला सोडव म्हणून या वचनात सांगत आहे. या प्रकारे आमची प्रार्थना असली पाहिजे. पुढे वाचा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहे. हालेलुया. या प्रकारे प्रार्थना केल्यानंतर
देवाला शेवटी सुद्धा उपकार स्तुती केल्या पाहिजे, कारण राज्य तुझीच आहे, सामर्थ्य तुझीच आहे, गौरवीच तुझीच आहे देवा. हालेलुया. प्रार्थना सुरुवात करताना सुद्धा देवाचं नाव पवित्र म्हणून उपकार स्तुती करूनच प्रार्थना प्रारंभ केली पाहिजे. आणि प्रार्थना शेवट करता असताना सुद्धा देवाची उपकार स्तुती केली पाहिजे, कारण देवा राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्वकाळ सदाकाळ तुझीच आहे देवा म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊन प्रार्थनाचा शेवट सुद्धा आम्ही धन्यवादानेच केले पाहिजे. हालेलुया. ही प्रार्थना जे 9व्या वचनावर एडिंग असणार ना, येशूने शिष्यांना शिकवलेली प्रार्थना, असं काहीतरी एडिंग आहे का तुमच्या बायबलवर? एडिंग प्रभूची प्रार्थना. प्रभूची प्रार्थना म्हणजे देवाने शिष्य सांगतात की आम्हाला प्रार्थना कशा प्रकारे करायचं ते आम्हाला शिकव म्हणून येशू समोर येऊन विचारल्यानंतर येशू अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा म्हणून येशू आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे. या वचन वाचत गेलं तर या वचनामध्ये एक एक अर्थ लिहिलेला आहे देवाने कशा पद्धतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे म्हणून. देवाने येशूने शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आज आम्हाला या वचनातून देव आम्हाला सुद्धा या प्रकारे करा म्हणून देव या वचनातून आम्हाला शिकवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव या वचनातून आज आम्हाला शिकवत आहे. त्या काळी देवाने शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आज आम्हाला या वचनातून आम्हाला शिकवत आहे. आमची प्रार्थना या प्रकारे आमची प्रार्थना असायला पाहिजे. हालेलुया. देव हे वचन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे आणि प्रत्येक प्रार्थना देवाने शिकवल्याप्रमाणे प्रार्थना करायला आम्ही देवाकडून सहाय्य मागू. देव हे वचन ऐकलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू. आमेन.